नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण नैनिताल येथे स्थित आहे. दुसरे विधान, GMRTचा वापर रेडिओ लहरींवर अवलंबून आहे. 3. पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात. 4. गुणसूत्रे मुख्यतः DNA नी बनलेली असतात. 5. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 4 गुणांसाठी आहे. जोड्या जुळवा. क्ष किरण, त्याचा ड पर्याय बरोबर आहे चंद्रा. 2. दृश्य प्रकाश दुर्बीण, त्याचा क पर्याय बरोबर आहे हर्बले. 3. भारतीय रेडिओ दुर्बीण, त्याचा अ पर्याय बरोबर आहे GMRT. 4. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण, त्याचा ब पर्याय बरोबर आहे इस्रो. क प्रश्न, टिपा लिहा. 5 पैकी कोणत्याही 4 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. 1. विभाज्ययुती. या ठिकाणी विभाज्ययुती टीप देण्यात आलेली आहे. दुसरी टीप आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम टीप देण्यात आली आहे. तिसरी टीप आहे जलवाहिनी. जलवाहिनी टीप देण्यात आलेली आहे. चौथी टीप आहे रेशीम उद्योग. रेशीम उद्योग. आणि 5वी टीप आहे कृषीपूरक व्यवसाय. 5 पैकी कोणत्याही 4 टिपा लिहायच्या होत्या. आपण पहिल्या 4 टिपा अभ्यासल्या आहेत. प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्न सोडवा. 10 गुणांसाठी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला, गॅलिलिओच्या दुर्बीणची रचना स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. गॅलिलिओच्या दुर्बीणची रचना या ठिकाणी देण्यात आली आहे. दुसरा प्रश्न, वनस्पतींमधील सरल ऊती आणि जटिल ऊती यातील फरक स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. सरल ऊती या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. मूल ऊती, स्थूल ऊती, दृढ ऊती असे सरळ ऊतीचे 3 प्रकार आहेत. जटिल ऊती या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. जलवाहिनी व रसवाहिनी हे जटिल ऊतींचे प्रकार आहेत. तिसरा प्रश्न, मेंडलची एकसंकर व द्विसंकर यातील फरकांचे मुद्दे लिहा. चौथा प्रश्न, गुणसूत्र म्हणजे काय? सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. आणि 5वा प्रश्न, वनस्पतींमधील परिवहन कसे होते? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. 8 गुणांसाठी आहे. पहिली आकृती आहे मानवी अंतस्रावी ग्रंथी. या ठिकाणी मानवी अंतस्रावी ग्रंथीची आकृती देण्यात आली आहे. दुसरी आकृती आहे मानवी मेंदू. मानवी मेंदूची आकृती. तिसरी आकृती आहे चेतापेशी आणि चौथी आकृती आहे नेफ्रॉन. चेतापेशी आकृती. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 9 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न पहिला, वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरणासह स्पष्टीकरण द्या. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे.
दुसरा प्रश्न, जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात का? उत्तर तिसरा प्रश्न, भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणीत वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात? या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. आणि पुढे आहे चौथा प्रश्न, मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.